जे सेटिंग लागलेलं आहे हे पूर्ण जे सेटिंग तुम्ही बघताय, आता इथं वरती जर पाहिलं तर ह्याचं इंटरनल डिस्टन्स आहे म्हणजे पेरातलं अंतर जे म्हणतो ते अतिशय कमी आहे. तुम्ही बघू शकता हे खूप इम्पॉर्टंट पेरातलं अंतर आहे ना ते खूप कमी आहे याचं. आणि तुम्ही बघितलं कंटिन्यू इथं सेटिंग झालेलं आहे, इथं सेटिंग आहे, इथं फुल लागलेलं आहे. 30 ते 40 टन म्हणजे 40 टन हा एवढं यिल्डिंग निघू शकतं. जर बघितलं 20 रुपयाने जरी 20 रुपये किलो प्रति किलो जर भाव भेटला तर जवळपास तुम्ही बघा 8 ते 10 लाख रुपये नक्कीच ह्याचे होऊ शकतात. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचं कलर सीडच्या वतीनं बारामती KVK मध्ये मी वैभव परभणीकर सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण KVK मध्ये तुम्ही भरपूर प्लॉट बघणार आहात, पण कलश कंपनीनं वांग्यामध्ये क्रांती केलेली आहे की जे भरताचं वांग आहे, काळं वांग ज्याचं वजन 250 ते 300 ग्राम असतं, त्या व्हरायटीचं नाव आहे बटर बॉल. ही व्हरायटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याची सेटिंग वगैरे पाहू शकता तुम्ही, नॉट टू नॉट सेटिंग आहे. कलर एकदम आकर्षक आहे, बघू शकता कलर. सेटिंग पहा, नॉट टू नॉट एकदम बुडापासून सेटिंग आहे. बघू शकता सेटिंग तुम्ही. वजन कमीत कमी 150 ग्राम पासून तर 300 ग्राम पर्यंत ह्या फळाचं वजन भरतंय. एकदम आकर्षक कलर आहे. ह्याचे एकरी जर उत्पन्नाचा विचार केला तर किती उत्पन्न निघेल याचं? सर जर याचं स्पेसिंग सांगतो तुम्हाला, 2 लाईनीमधलं अंतर 6 फूट ठेवायचं, 2 झाडामधलं अंतर 3 फूट ठेवायचं. 2 लाईनीमधलं अंतर 6 फूट, 2 झाडातलं अंतर 3 फूट. जर तुम्ही शेडनेटमध्ये करू शकता किंवा ओपनला सुद्धा करू शकता. याचं टनेज कमीत कमी 20 टन ते 25 टन याचं ॲव्हरेज त्या ठिकाणी निघू शकतं एकरी. आणि मार्केटिंगला ह्याचा विचार मार्केटिंगला जर विचार केला तुम्ही पुणे, मुंबई किंवा हैदराबाद किंवा आउट ऑफ कंट्री सुद्धा तुम्ही पाठवू शकता. एकदम खूप मागणी आहे सर याला खूप मागणी आहे. भारतासाठी स्पेशल हे वांग जाते. आणि लागवडीला ह्याचा सीझन कोणता योग्य, कोणत्या सीझन मध्ये लागवड तुम्ही 15 मे पासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत करू शकता. तो सीझन योग्य लागवडी, तो योग्य सीझन. तसं जर बघितलं तर मार्केटमध्ये आपण जे फ्रूट सप्लाय करतो, शेतकरी 300 ते 500 ग्रॅमचं जे फ्रूट आहे ह्याचं ते मार्केटला पाठवत असतो. अतिशय सुंदर असा रेट भेटतो त्याला. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये जसे आपण पिकिंग करत जाऊ, जसे आपण हार्वेस्टिंग करत जाऊ, तर ह्या व्हरायटीचा जो कलर आहे, हा जो कलर दिसतोय हा डल पडत नाही किंवा डाऊन होत नाही. आता जो कलर आहे तोच कलर नंतरच्या शेवटच्या हार्वेस्टिंगला सुद्धा राहतो. आणि जवळपास 300 ते 500 ग्रॅम हे ॲव्हरेज वेट आपण मार्केटला द्यायला पाहिजे. अतिशय जबरदस्त आहे. कॅलॅक्स एकदम घट्ट राहते. हा जो शेंडा म्हणतो आपण याला, हा अतिशय घट्ट आहे याचा, त्यामुळं लांबच्या दूरच्या वाहतुकीला सुद्धा अतिशय सुंदर असं वाण आहे. खर्चाचा विचार केला तर किती खर्च येईल एकरी एका प्लॉटला? या सर विचार जर खर्च जर बघायला गेला तर बियाणाचा खर्च साधारणतः 1 एकर मध्ये तुम्हाला साधारणतः 4,500 ते 5,000 रुपयाचं बियाणं लागेल. बरोबर आहे. बाकी बेसल डोस असेल, त्याच्यानंतर फवारणीचा खर्च असेल, हा तो त्या शेतकऱ्यावर डिपेंड राहील. जसं शेतकरी खर्च करेल तसं त्याचं उत्पादन वाढणार आहे. मग जर सरासरी जर बघायला गेलं तर एकरी कमीत कमी तार काठी जे बांधावं लागणार आहेत, तर तार काठीचा कमीत कमी 40,000 रुपये एकरी खर्च येईल. बरोबर आहे. त्यानंतर जसं जसं झाड वाढेल, ग्रोथ घेईल, सेटिंग घेईल, तसं झाडाचं वजन सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं तार काठीचा 40,000 रुपये खर्च येणार आहे. फवारण्या आल्याच, त्यानंतर तुमचं जसं जसं फळ पिकिंग झालं तर कसं असतं, 1 रुपया जर दिला तर 2 रुपये होत असेल तर परत आपल्याला 1 रुपया त्या ठिकाणी
द्यावाच लागतो हं, हं, हं. फळासाठी. तर जसं येईल तर साधारणतः तुम्हाला एक 50 ते 60 हजार रुपये एकरी आरामशीर त्या ठिकाणी खर्च येऊन जाईल. हं, हं, म्हणजे तारकाठीचा सोडून बरं का, तो तुमचा डेड इन्व्हेस्टमेंट झाली. हं. बाकी फवारणी असेल, खत असेल तर 50 ते 60 हजार रुपये तुम्हाला उत्पन्न खर्च त्या ठिकाणी होईल. आणि जर मार्केट साहेब पडला जरी भाव हं, तर कमीत कमी 20 रुपये धरा हं. किलोला. हं. बरोबर आहे. जर चांगला शेतकरी असेल तर 25 टन ॲव्हरेज निघालं हं. तर 25 गुणिले 20 रुपये म्हणजे आरामशीर एक 4-5 लाखाचं उत्पादन त्या ठिकाणी जास्त निघेल. हे मिडियम सांगेल तुम्हाला. याच्यापेक्षा सुद्धा शेतकरी जास्त हायेस्ट उत्पादन घेणारे आहेत. हं. 8 ते 10 तोडे जवळपास याचे आरामाने होतातच. हं. शेतकऱ्याचा जर मेंटेनन्स चांगला असेल तर अजूनही तोडे वाढू वाढू शकतात. शकतात. आता इथं जे आम्ही लावलेलं आहे हा लाईव्ह प्लॉट आहे. हं. ह्याच्यामध्ये कुठलंही झाड तुम्ही पाहिलं कुठलंही हं. तर आता जरा पुढे या. हं. तुम्हाला एक झाड कोणतंही झाड हे बघा किंवा हे बघा, इथं खाली जे सेटिंग लागलेलं आहे हं. हे पूर्ण जे सेटिंग तुम्ही बघताय. आता इथं वरती जर पाहिलं तर ह्याचं इंटरनल डिस्टन्स आहे म्हणजे पेरातलं अंतर जे म्हणतो ते अतिशय कमी आहे. हं. तुम्ही बघू शकता. हं. हे खूप इम्पॉर्टंट पेरातलं अंतर आहे ना ते खूप कमी आहे याचं. आणि तुम्ही बघितलं कंटिन्यू इथं सेटिंग झालेलं आहे, इथं सेटिंग आहे, इथं फुल लागलेलं आहे, अशी चेन राहते. हे बघा इथं सेटिंग आहे, इथं आहे, आता हे वरती इथं सेटिंग झालेलं आहे आणि चेन अशी कंटिन्यू चालूच राहते. त्यामुळं ह्या व्हरायटीला उत्पन्न अतिशय जास्त निघू शकतं. आता तुम्ही सेटिंगचं सांगितलं, त्यासाठी जास्त सेटिंग होण्यासाठी आणि झालेलं सेटिंग टिकण्यासाठी काय कशी काळजी घेतली पाहिजे? ह्याच्यामध्ये कसं आहे सर, फर्टिगेशन सर हं. महत्वाचं. फर्टिगेशन तुम्ही स्ट्रॉंगली फर्टिगेशन जर कराल तर तुमची पान, फूल, कळी आणि साईज हं. वन टाइम आपल्याला करून घेता येईल. हं. फर्टिगेशन डोस ज्या शेतकऱ्याला चांगला असेल हं. तो त्या ठिकाणी ते फूल आणि फळ सुद्धा टिकणार आहे. म्हणजे काय करावं लागतं आपल्याला सायकलमध्ये पायंडल मारावं लागणार आहे हं. तेव्हाच गती येणार आहे. सायकल ज्यावेळेस आपण पायंडल मारतो त्यावेळेस गती येणार आहे. आपल्याला झाडही चालवायचं, रोगाचं नियंत्रण सुद्धा करायचं, कळी सुद्धा काढायची आणि आपल्याला वांग सुद्धा त्या ठिकाणी फुगवायचं. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी फर्टिगेशन स्ट्रॉंगली जर केलं तर शेतकऱ्यांनी निश्चित त्या ठिकाणी चांगल्या उत्पादनाची हमी हे बटर बॉल आपल्या कलश कंपनीचं त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी आणेल. याचं तुम्हाला एक आर्थिक गणित सांगतो. हं. जर तसं पाहिलं तर एकरी 6000 प्लांट आपण बसवतो हं. बेसिकली. हं. आता 6000 प्लांट मध्ये एका प्लांटला आपण 5 ते 6 किलो पकडलं हं. तर जवळपास 36 टन, 36 ते 40 टन म्हणजे 40 टन हा एवढं इल्डिंग निघू शकतं. जर बघितलं 20 रुपयाने जरी 20 रुपये प्रति किलो जर भाव भेटला तर जवळपास तुम्ही बघा 8 ते 10 लाख रुपये नक्कीच ह्याचे होऊ होऊ शकतात. शकतं. तरी किती दिवसाचं पीक आहे? हे जर लागवडीपासून हं. जर तुम्ही तोडा केला तर 40 दिवसात तुमचा पहिला हार्वेस्टिंग होईल. 50 दिवसामध्ये हं. 40 ते 50 दिवसात तुमचा पहिला हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होईल. पुढं किती दिवस चालेल ही प्लॉट? हा जर प्लॉट जर चालवायचा असेल तुम्हाला तर शेतकऱ्यावर डिपेंड आहे की कमीत कमी 10 तोडे 10 तोडे ते 15 तोडे आरामशीर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे साधारणतः जर 50 दिवसाला तोडा सुरू झाला तर दर आठवड्याला तोडा येतो याचा. दर आठवड्यात तोडा 10 तोडे धरा. बरोबर आहे. 8-10-80 दिवस आणि हे 50 8-5 120 दिवस पर्यंत तुमचा प्लॉट त्या ठिकाणी चालू शकतो. आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं येते माहिती आहे का, ही तुमचा डेमो प्लॉट आहे, तुम्ही ह्याला काहीतरी वेगळं केलं असेल, जास्त खर्च केला असेल म्हणून ही म्हणजे एवढा माल दिसतोय झाडावर. सर तर ऍक्च्युअल मध्ये शेतकऱ्यांच्या शेतात असा प्लॉट येईल का? 100% सर. जर तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर एकदम एक्सलंट याच्यापेक्षाही सुंदर प्लॉट तुमच्या शेतामध्ये येईल सर. कारण हे मॅनेजमेंट बारामतीचं कृषी प्रदर्शन आहे तर त्यातलं मिनिमम फर्टिगेशन मिनिमम असते, फवारण्या सुद्धा मिनिमम असतात. पण शेतकऱ्यांच्या इथं जर शेतकऱ्यांनी मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं पहिल्यापासून तर निश्चित 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं.